देशभरात एकीकडे तिरंगा फडकवला जात असताना राहुरीमध्ये मात्र रक्ताचे सडे सांडले आहेत. नगर मनमाड महामार्गावरील संथ कामाचा फटका बसून एका 18 वर्षीय होतकरू विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. ठेकेदार आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे राहुरीमध्ये आज संतापाचा उद्रेक पाहायला मिळतोय. प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवावर राहुरीत शोककळा पसरली. लोणी येथे बीएससी ॲग्रीचे शिक्षण घेणारा संकेत सखाराम बाचकर हा तरुण ध्वजारोहणासाठी जात असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. गाडगे आश्रम शाळेसमोर रस्त्यावरील पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरली आणि मागून येणाऱ्या ट्रकने संकेतला चिरडले. यात त्याचा जागेच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना ताजी असतानाच काही मिनिटांतच राहुरी बस स्थानकासमोर दुसरा अपघात घडला. येथेही खडीमुळे दुचाकी घसरून आयशर टेम्पोने 2 तरुणांना उडवले. यात एकाचा हाताचा पंजा चिरडला गेला आहे. एकाच दिवसात झालेल्या या 2 भीषण अपघातांमुळे नगर मनमाड महामार्ग मृत्यूचा सापळा बनल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गेल्या 3 महिन्यांपासून या महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. रस्त्यावर पसरलेली खडी आणि सुरू असलेली अवजड वाहतूक यामुळे दुचाकीस्वारांचे जीव धोक्यात आले आहेत. जिल्हा प्रशासन, NHAI आणि ठेकेदार कंपनीच्या दुर्लक्षामुळेच हा बळी गेल्याचा आरोप करत संतप्त राहुरीकरांनी आता जनआंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आता प्रश्न उरतो तो इतकाच की अजून किती निष्पाप जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार. प्रतिनिधी जालिंदर आल्हाट, राहुरी.